तुमच्या पण फळाची साईज थांबली आहे का? कारण तुमची पण फळं 200-250 ग्रॅमच्या पुढं साईज वाढत नाही किंवा साईज जागेवरती स्टॉप झाली आहे का? तर मित्रांनो, आता आपण असे स्लऱ्या 3 स्लऱ्या तुम्हाला सांगणार आहे की त्यात तुम्ही जर तिन्ही पण स्लऱ्या तुमच्या बागेला दिल्यानंतर तुमच्या फळाची साईज ही 100% ग्रोथ होणार आहे, 100% वाढणार आहे. मग त्यामुळे तुमच्या बागेमधील अनावश्यक खर्च कमी होणार आहे. ते म्हणजे तुमच्या बागेमध्ये लिक्विडचं प्रमाण म्हणा, रासायनिक खते म्हणा, हे पूर्ण 100% पेक्षा कमीत कमी 60 ते 70% तर कमी होणार आहेत ह्या स्लरीमुळे आणि तुमचा खर्च हा संपूर्ण वाचणार आहे. तर कोणकोणते आपण स्लरी देणार आहोत, चला तर पाहूया पूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, सध्या पावसाळा सुरू झालेला आहे आणि आपल्या बागेमध्ये स्लरी देणं का फायदेशीर आहे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. आणि आपल्या आता समजा तुमच्या बागेची सेटिंग पूर्ण झाली असेल तर इथून पुढं 15 ते 20 दिवसाच्या अंतराने, 10 ते 15 दिवसाच्या अंतराने कंटिन्यू बागेला स्लरी देणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुमच्या बागेचा जे लिक्विडचा होणारा खर्च आहे तो वाचणार आहे. तर आपण स्लरी क्रमांक 1 काय काय दिलं पाहिजे आणि स्लरी क्रमांक 2 आणि तिसरी स्लरी आपल्या बागेला कोणती दिली पाहिजे याविषयी आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आपल्या चॅनल आवडला असेल तर आपल्या चॅनलला फॉलो करत जावा. तर स्लरी क्रमांक 1 मध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तर शेण 20 किलो घ्यायचं आहे, गूळ 2 किलो घ्यायचा आहे, डाळीचं पीठ हे 1 किलो घ्यायचं आहे, IBA 5 ग्रॅम प्रमाणे घ्यायचं आहे, 6BA 5 ग्रॅम घ्यायचं आहे, 25 अंडी घ्यायची आणि मायक्रोरायझा 100 ग्रॅम घ्यायचा आहे. हे तुम्हाला पूर्ण आहे ते 4 ते 5 दिवस भिजवायचं आहे. 4 ते 5 दिवसानंतर तुमच्या झाडाला प्रत्येकी ड्रिपनी जर देऊ शकला तर ड्रिपनी द्या, डायरेक्ट नाही तर मग तुम्ही आळवणी सुद्धा करू शकता. स्लरी क्रमांक 2 मध्ये काय काय द्यायचं आहे, ही स्लरी क्रमांक 2 तुमच्या बागेची सेटिंग पूर्ण झाली असेल, फळवाढ विकास अवस्थेमध्ये ही स्लरी द्यायची. या स्लरीमध्ये शेण 20 किलो द्यायचं, गूळ 2 किलो द्यायचं, SOP 25 किलो, 9-24-24 1 किलो आणि दुसरी गोष्ट म्हणजे डाळीचं पीठ हे 1 किलो आणि तांदळाचं पीठ हे 5 किलो द्यायचं आहे. या स्लरीनंतर तिसरी स्लरी तुमच्या बागेमध्ये 3-3.5 किंवा 4 महिन्यापर्यंत जर तुमच्या बागेची म्हणजे ही झाली असेल फळाची साईज, तर शेण 20 किलो द्यायचं आहे, त्याच्यामध्ये गूळ 2 किलो, डाळीचं पीठ 1 किलो, PSB KSB आणि सरकी पेंट 10 किलो द्यायचे. सरकी पेंट 10 किलोपेक्षा जास्त दिलं तर पण चालेल, 15 ते 20 किलोपर्यंत सरकी दिली तर चालेल, पण तुमचं बॅरल हे 300 लिटर पाण्याचं असलं पाहिजे. तर मग 300 लिटर पाण्याचं नसेल तर मग तुम्ही 10 ते 15 किलोपर्यंत तुम्ही सरकी पेंट यामध्ये ॲड करू शकताय. यामुळे तुमचं काय होईल की मुळांची संख्या जोमदार वाढते आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं आपटेक जे करणं आहे ते आपटेक लवकर होतं. तुमच्या झाडामधले मर असेल म्हणा किंवा झाडाची शत्रुपेशी असेल म्हणा, ही मित्रपेशींची वाढ होऊन शत्रुपेशी कमी होते आणि मेन म्हणजे झाडाची मुळी ही जोमदार वाढते, निमॅटोडची प्रॉब्लेम म्हणा, ह्या सर्व गोष्टी तुमच्या बागेमध्ये पूर्ण नाहीशा होतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे झाडाची कॅनोपी, चकाकी फळाची म्हणा, फळाचं वजन म्हणा, ह्या पूर्ण सर्व ऑलराऊंडच म्हणता येणार ह्या स्लरीमुळे तुम्हाला. त्यामुळं ह्या स्लरी कमीत कमी तुम्ही 15 ते 20 दिवसानंतर ह्या टप्प्याटप्प्याने स्लरी द्या. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि तुम्हाला दुसरा कोणत्या विषयावरती व्हिडिओ पाहिजे तो विषय तुम्ही कमेंट बॉक्समध्ये म्हणजे मांडू शकता, काय अडचण नाही.